तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी मविया सोबत येऊन लढावं. शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांना असा प्रस्ताव देणार असं सूत्रांचं म्हणणं आहे. मविया सोबत युती करण्यासाठी अजित पवारांना हा प्रस्ताव देण्यात येईल. तर मुंबईत पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत युती करेल असंही सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आणखी एक नवीन समीकरण आता या निमित्ताने समोर येते. कारण शरद पवारांची राष्ट्रवादी आता अजित पवारांनाच असा प्रस्ताव देणार आहे की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी मविया सोबत येऊन लढावं. सिल्व्हर ओकवर एक बैठक झाली ज्याच्यामध्ये एक महत्त्वाची चर्चा झाली असंही सूत्रांचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी मविया सोबत लढावं असा प्रस्ताव त्यांना देण्यात येणार आहे अशी ही माहिती कळते. तेव्हा एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही बातमी, त्यासोबतच अजित पवारांनी काँग्रेसला फोन केल्याची बातमी पुण्यासंदर्भात. तर तिकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षच आता अजित पवारांना मवियामध्ये येण्यासंदर्भात प्रस्ताव देणार अशी तिसरी बातमी ही समोर आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोणतं समीकरण फायनल होतंय, अजित पवारांचा पक्ष नेमका काय निर्णय घेतोय, शरद पवारांचा पक्ष काय निर्णय घेतोय, यावरच बऱ्याच गोष्टी येणाऱ्या काळामध्ये अवलंबून आहेत. कारण मुंबईमध्ये देखील गणित आता अजून ठरायची आहेत. कारण मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंसोबत जायचं ठरवलेलं आहे. ही युती होणार आहे जवळपास निश्चित झालंय असंही सूत्रांकडून कळतंय. मात्र इतर ठिकाणी अजित पवारांनाच मवियासोबत येण्याच्या संदर्भात प्रस्ताव देण्याच्या बाबतीत आता पावलं टाकण्यात येत आहेत. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी मवियासोबत यावं असा प्रस्ताव त्यांना देण्यात येऊ शकतो असं सूत्रांचं म्हणणं आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी तसा प्रस्ताव अजित पवारांना देईल अशी ही माहिती कळते. त्यामुळे आता अजित पवार मविया सोबत जाणार का पाहणं महत्वाचं आहे. सूरज सावंत आपल्या सोबत आहेत. सूरज, नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत? शरद पवारांच्या पक्षाकडनं नेमका काय प्रस्ताव देण्यात येणार आहे आता अजित पवारांना? नक्कीच आपण पाहतोय की सकाळच्या सुमारास आज सिल्व्हर ओकवरती राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे आले होते आणि पालिका निवडणुकीच्या संदर्भात सिल्व्हर ओकवरती ही बैठक झालेली आहे. पुणे पिंपरी चिंचवड मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवावी असा प्रस्ताव हा आता अजित पवारांना दिला जाणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर ती शरदचंद्रजी पवार पक्षांकडनं महापालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं देखील कळतंय. त्यामुळे येणाऱ्या या समीकरणांनुसार पुढे पावलं ही टाकली जाणार असल्याचं कळतंय. मुंबईत जर आपण पाहिलं तर ठाकरेंसोबत राष्ट्रवादी जाण्यासंदर्भात एक सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे अजित पवारांची आता भूमिका खूप महत्वाची राहणार आहे पुणे आणि पिंपरीबाबत. धन्यवाद सूरज या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.